मध्ये नक्कीच कैलासवशी वैशाली 11 खराबटे हा संघ फायनल मध्ये धडक मारतोय। तर आपण सेमीफायनलची लढत पाहायला मिळते अफजल 11 महाड विरुद्ध मोरी अली या संघादरम्यान ही लढत पाहत आहोत। एक चुरशीची लढत पाहायला मिळतोय कारण खऱ्या अर्थाने आता पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण जेव्हा आपण कमवायला लागतो तेव्हा 1 पेक्षा 2 हा अंक श्रेष्ठ ठरतो, परंतु जेव्हा स्पर्धेची वेळ येते ना तेव्हा 2 पेक्षा 1 हा श्रेष्ठ ठरतो। म्हणजेच खऱ्या अर्थाने पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चषकासाठी ही आपण पाहतोय सेमीफायनलची लढत चालू आहे। आपण पाहतोय ज्या महाड संघाने प्रथम तर नाणेफेक जिंकली आणि क्षेत्राने स्वीकारला पाहण्यासाठी आमंत्रण केलं ते म्हणजेच दत्तसाई मोरे आली या संघाला। सामना चालू होतोय, लेट्स प्ले। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत जयेश खेरकर, जो रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरं या पर्वामध्ये उत्कृष्ट असा गोलंदाज ठरलेला गोलंदाज आपण पाहतोय जयेश खेरकर। स्ट्राइकला आपण पाहतोय फलंदाज डावखुरा। ओहो, चांगल्या पद्धतीचा चेंडू, तेवढा चांगला अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। धन्यवाद डीजे। तर मोराली संघाने विनंती करतो की आपला 12वा प्रधानी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। एक्स्ट्रा प्लेयर तसेच महाड संघाचा देखील एक्स्ट्रा प्लेयर यायचा आहे। तर मात्र फलंदाज आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा बाद होतो तो म्हणजेच सूरज डावकुरा फलंदाज माघारे परतला। एक फलंदाज होता परंतु त्याला शांत करण्यामध्ये यशस्वी झाला तो म्हणजेच गोलंदाज जयेश खेरकर। तर वनडाऊनच्या भूमिकेत आलेला फलंदाज पाहतोय विजय, याच्या नावातच विजय आहे। नक्कीच या सामन्याला चुरस होणार का, परंतु जयेश खेरकरने इथे इरादे स्पष्ट केलेत की मी सहजासहजी तुम्हाला धावा देणार नाही, धावा तुम्हाला घ्यावा लागणार आहेत। ओहो, चांगल्या पदा चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवरती चांगला ब्रेक थ्रो मिळवून दिला जयेश खेरकर यांनी। दुसरा चेंडू आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय। तर जयेश खेरकरचं आपण या सामन्यामध्ये जे पाहायला गेलं आतापर्यंत 4था सामना खेळतोय। 4थ्या सामन्यामध्ये पहिला चेंडू डॉट टाकलाय, परंतु इथे पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं विकेट प्राप्त केला ह्या गोलंदाजाने। जयेश पुन्हा आपल्या गोलांची मार्कवर अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय डीप मिडविकेटच्या दिशेला। एवढं चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरे धावेचा प्रयत्न, परंतु दुसरे धाव नक्कीच घेणार नाही कारण इथे आपण पाहतोय विकेट पहिल्या चेंडूवरती बाद झालाय। फलंदाज धावा येणे गरजेचं आहे, तेवढंच फलंदाज देखील या आपल्या संघाला देखील सावरण्याचं कार्य करायचं आहे या फलंदाजाला। मित्रांनो, रायगड प्रीमियर लीगचा पण जर इतिहास पाहायला गेलो गोलंदाजीचा तर नक्कीच आपल्या या ग्रामीण विभागामध्ये रोहा महाड माणगाव या विभागामध्ये नक्कीच पहिल्या पर्वामध्ये मुस्तकीन मुखादम हा सर्व उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता, तर दुसऱ्या पर्वामध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो म्हणजेच महाडचा हा गोलंदाज जयेश खेरकर। जयेश पुन्हा गोलांच्या मार्कवर शंतनू आपण पाहतोय एक्स्ट्रा कॉलच्या रिझन मध्ये मारला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। या चेंडूवरती मात्र कोणतेही धाव नाही। आतापर्यंत आपण पाहतोय या पहिल्या षटकामध्ये 1 फलंदाज माघारी परतलाय आणि धावा जमा केल्या त्या म्हणजे एक धाव जमवण्यासाठी किती पराकाष्ठा करावी लागली, घाम घालावा लागणार आहे कारण समोरचा संघ आहे तो म्हणजे अफजल 11 महाड संघ। सहजासहजी आम्ही धावा देणार नाही, धावा घ्यावा लागतील, घाम घालावा लागणार आहे तुम्हाला धावा जमवण्यासाठी। ओहो, चांगले अप्रतिम कडाकासी गोलंदाजी पाहायला मिळतोय। इथे दुखापत आहे तरी देखील आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी, आपल्या
संघ मालकाच्या नावासाठी नक्की जाणं आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच अफझल 11 संघाचा हा गोलंदाज जयेश खेरकर. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त एकच पाहायला मिळतोय. जयेश पुन्हा गोलांचे मार्कवर सज्ज होतोय. शंतनू ज्या मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातो ते फटके मात्र शंतनूच्या बॅटमधून पाहायला मिळत नाही आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या षटकामध्ये काय घडलं तरी मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. दुसरा चेंडू आपण पाहतोय डॉट चेंडू. तिसऱ्या चेंडूवरती एक धाव आली. चौथा चेंडू निर्धाव. पाचवा चेंडू निर्धाव आणि सहावा चेंडू देखील निर्धाव झाला. अशा पद्धतीने जर पाहायला गेलं ना पहिल्या चेंडूमध्ये धावा जमा केल्या दत्त साई मोरे आणि संघाने प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय करत असताना आतापर्यंत एक षटकाच्या समाप्तीनंतर एक धाव मात्र धावपळाकडे पाहायला मिळत आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये किती धावा जमा करणार आहे परंतु गोलांच्या मार्कवर गोलंदाज पाहतोय तो म्हणजेच अदिल. स्ट्राईकला मात्र फलंदाज पाहतोय विजय. नॉन स्ट्राईकला शंतनू. इथे विजयला काहीतरी धावा घ्यायला लागणार कारण विजयच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे. तीच नक्कीच एक धाव मोलाची ठरणार आहे. इथे बॅटला चेंडू लागत आहेत. विजयला त्या पद्धतीचा खेळ करावा लागणार आहे ज्याच्या नावातच आहे जय म्हणजेच विजय. मोरेआळी संघाचा हा तारणहार त्याची भूमिका बजावणार का? अदिल गोलांचे मार्कवर. चेंडू हवेत फटका फसतोय परंतु ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही अशा ठिकाणी चेंडू मात्र पडतोय. परंतु एसटीच्या पाठीमागे असलेला सूरज करखरे मात्र चेंडूला पकडण्यामध्ये यशस्वी होत आहे. तिथपर्यंत मात्र आपण पाहतो एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळावरती लगावलेली पाहायला मिळते. त्या देखील सूरजच्या बॅटमधून आलेली आहे हा दुसरी धाव. एकूण संघाची धावसंख्या मोरेळे संघाची 1 बाद 2 ही धावसंख्या धावपळकावरती. शंतनू आज अक्षरशः इथे मात्र शरणागती पत्करते की काय कारण शंतनूला मी असा बऱ्याच मॅच पाहिल्या परंतु कधी एवढा 4 चेंडू निर्धाव शंतनूचे गिरले पाहायला मिळत नाही. परंतु आज मात्र दबावामध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे शंतनू. परंतु दबावातून बाहेर यावा लागेल. आपल्या नावाचा जो ठसा आहे तो उमटवावा लागेल. इथे 1-2 मोठे फटके घेणे गरजेचं आहे परंतु कमबॅक करतोय तो म्हणजेच गोलंदाज. इथे मात्र या फलंदाजावरती हवी होताना पाहायला मिळत आहेत. ज्या योगेश पेनकरने प्रथमतः नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्यात निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण करण्याचा अचूक निर्णय इथे पाहायला मिळतोय तो म्हणजे योगेश पेनकरच्या माध्यमातून आणि नक्कीच गोलंदाजाचा देखील कौतुक करावं लागेल. एक कौतुकास्पद गोलंदाजी गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आता पहिली धाव मात्र आपण पाहायला मिळते शंतनूच्या बॅटमधून आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी होणार का आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील मानावं लागेल शंतनू आणि विजय यांच्यामध्ये. इथं मात्र आपण पाहतोय विजय शंतनू आपलं वैयक्तिक 2 या धावसंख्येने अकाउंट ओपन केलं जातो आणि संघाची धावसंख्या आपण धावपळाकडे पाहतोय ते म्हणजेच 1 बाद 4 ही धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळत आहे. धावेसाठी झगडावं लागतंय. धावेसाठी घाम गाळावं लागतंय. आपल्या जर इथे संघाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर इथे आपल्याला स्वतःला सिद्ध व्हायला लागणार आहे कारण आपण व्यावसायिक खेळाडूंसमोर खेळ करताय. डान्सिंग राऊंड मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू मात्र पॅडला आढळतं. इथे मात्र या चेंडूवरती कोणतीही धावही मिळत नाही. धावसंख्या सिरळली ती म्हणजेच 1 बाद 4 ही धावसंख्या धावपळाकडे पाहतोय. षटक क्रमांक दुसरा चालू असताना दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ज्या संघनायक फलंदाजाला पाचारण केलं ज्याने निर्णय घेतला नाणेफेक जिंकल्यानंतर की आपण क्षेत्ररक्षण करू एक अचूक निर्णय पाहायला मिळतोय कारण गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात आणि गोलंदाजा नक्कीच पुरेशी साथ देतात ते म्हणजेच या अफझल 11 महाड संघाचे क्षेत्ररक्षक. जेव्हा तुमची चांगली गोलंदाजी होते तेवढं त्याला सहकार्य असतं ते म्हणजेच क्षेत्ररक्षकाचा. इथे मात्र पाहतो षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळत आहे ती म्हणजेच 1 बाद 6 ही धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं पहिली गोलंदाजीवरती आलेला गोलंदाज जयेश आणि 1 धाव खर्च केली. त्याच्यानंतर आपण पाहिलं अदिल यांनी दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. अशा पद्धतीने आपण पाहतोय 6 ही धावसंख्या
मोरे अलीच्या धावपळकावरती पाहायला मिळत आहे. 3ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळत आहे. असं कुठं वाटत की सामना चुरशीचा होईल, काहीतरी हाय व्होल्टेज मुकाबला होईल, कारण नवीन दमाचे नवीन उमेदीचे हे खेळाडू आपण पाहतोय मोरे अली संघामध्ये आहेत. त्यांच्याकडनं काहीतरी अपेक्षा होती आमची की यांच्याकडून मोठे फटके, मोठा धावसंख्येचा काहीतरी उभारणे पाहायला मिळेल. परंतु आतापर्यंत आपण पाहिला 12 चेंडूचा खेळ झाला, त्याच्यामध्ये धावा जमवल्या त्यामध्ये 6 आणि 6 धावा जमवण्यासाठी एक फलंदाज मात्र माघारी परतला. चेंडू मात्र आता शिल्लक असणार आहे 6. या 6 चेंडूवरती कितपर्यंत धावा जमा करणार आहेत इथे विजयला आणि शंतनुला इथे मात्र 10 ते 12 धावा घेणे देखील गरजेचं होणार आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहतोय तो म्हणजेच अनुज. छोटा पॅक बडा धमाका. ऑफस्टंपच्या बाहेर दिशा भरकटलेली पाहायला मिळतोय. अवांतरने इथे मात्र धाव मिळते ती म्हणजेच मोरे अली संघाच्या धावफलकावरती. आणि इथे मात्र मोरेली संघाचे खेळाडू म्हणत असतील धावा कुठून का येऊ द्या, पण धावा येणे गरजेचं आहे. एक या अवांतरणे धावसंख्येमध्ये भर पडते. 7 ही धावसंख्या. आणखीन एक चेंडू खराब पाहायला मिळतोय तो म्हणजेच अनुज यांचा. 2 चेंडू आपल्याला अवांतर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र थोडी चर्चा व्हायला पाहिजे, चर्चातूनच प्रश्न सुटत असतात, परंतु जास्त चर्चा देखील या सामन्याचं चित्र वेगळं करू शकतात, कारण आपल्याकडे टायमिंग फार कमी आहे. धावसंख्या धावपळकावरती पाहतोय ती म्हणजेच 8 ही धावपळकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 चालू असताना गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज अनुज. अनुजचा आणखीन एक खराब चेंडू. इथे मात्र 3 चेंडू मध्ये 3 चेंडू अवांतर टाकतोय, म्हणजे वाईटची हॅट्रिक देखील या स्पर्धेमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेट हॅट्रिक पाहिली, 6 हॅट्रिक पाहिली, वाईट हॅट्रिक पाहिली. फक्त आता चौकारांची हॅट्रिक पाहणे आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. नक्कीच ते देखील होईल, कारण अजूनही 2 सामने बाकी आहेत. ते कमबॅक करतोय नक्की. 3 चेंडू अवांतर टाकले, परंतु 4था चेंडू मात्र म्हणजेच पहिल्या चेंडूवरती कमबॅक करतोय. इथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या धावपळकावरती पाहतोय ते म्हणजेच 9 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळत आहे. अनुज पुन्हा गोलंदाजी मार्कवर विजयच्या बॅटमधून आला स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होणार यात कोणती शंका नाही. योगेश फेनकर चेंडूच्या खळ्यावर पाहतोय, सहजासहजी धावा योगेश फेनकर देणार नाही, आणि तरी देखील आपण पाहतोय चेंडूची फेकी होईपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. शंतनू तो विस्फोटक फलंदाज समजला जातं. शंतनूच्या बॅटमधून एकाच मोठा फटका येणं देखील गरजेचं आहे. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, गुडलाईन स्फोटला टाकण्याचा चेंडू आपण पाहतोय, परंतु चेंडूच्या खाली फायटर जेट. इथे मात्र चांगले फेके पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळत आहे ते म्हणजे 11 ही धावसंख्या धावपळकावरती पाहतोय. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. अनुज फटका फसतोय, चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फालोत्रमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. इथे मात्र झेल मात्र धरणीला दान केला जातोय. नक्कीच असं वाटत होतं की हा झेल सहज घेतला जाईल, परंतु क्रिकेटमध्ये असं बऱ्याच वेळा पाहायला मिळतं की अवघड झेल सहजरित्या घेतलं जातं, परंतु जो सोपा झेल असतो तो अवघड होऊन जातं. शंतनूने जर षटकार लगावला तर समीर दर्जी साहेब यांच्याकडे 200 रुपये पारितोषिक आलेला आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपळकावरती स्थिरावली ती म्हणजेच 12 ही धावसंख्या धावपळकावरती पाहतोय. अनुज पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर. षटकातील शेवटचा चेंडू. हो शंतनू अक्षरशः आज या ज्या महत्वाचा सामना होता, एक सेमीफायनलची लढत चालू आहे, या महत्वाच्या सामन्यामध्ये शंतनूची बॅट तळपणे गरजेचं होतं, परंतु इथे वेळ आणि दिवस मात्र या शंतनूचा पाहायला मिळतोय की त्याला साथ मिळाली नाही. अशा पद्धतीने आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 12, परंतु या स्पर्धेचा नियम आहे की आपल्याला धावा कंपल्सरी चेसिंग करायचे आहेत, म्हणजे 13 धावींची गरज आहे.
आपण पाहिलं गोलंदाजीचं विश्लेषण पाहायला गेलं तर जयेश याने पहिल्या षटकामध्ये 1 धाव खर्च केली. दुसरा षटक अदिल घेऊन आला, त्यांनी ज्या धावा खर्च केल्या त्या म्हणजे 5 अशा पद्धतीने, आणि तिसरा षटक घेऊन आला म्हणजे अनुज यांनी 6 धावा खर्च केल्या. म्हणजेच धावा झाल्या त्या म्हणजेच 12 धावा धावफलकावरती, आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू 13 धावांची गरज. या 13 धावा कशा होणार तुम्ही मायक्रोफोनवरती घेऊन जातो माझे. भाईजन यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद भोईर सर. एक महत्त्वाचा सामना आपण पाहतोय सेमीफायनलचा. अफझल 11 महाड मोरे आली, दत्तसाई मोरे आली. आपण पाहतोय फलंदाजीला असतात आहेत प्रारंभिक बॅटर अर्थात फायटर जेट योगेश पेनकर सर, जर्सी क्रमांक 27. धन्यवाद डीजी. सुरेश करकरे अर्थात नंदू या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. टेनिस क्रिकेट विश्वात आपण बायकरमॅन पाहिले, पण मिस्टर महाड अर्थात सूरज करकरे टेनिस क्रिकेटमध्ये सायकलमॅन. पण त्यांनी 3 सायकल आतापर्यंत क्रिकेटच्या स्पर्धेतून विन केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात M3 SPL महाड माणगाव मसला श्रीवर्धन प्रीमियर लीग आपण पाहिली, जिथे 32 धावांनी 32 संघांनी सहभाग घेतला होता. योगेश पेंडकर यांचा अफझल 11 बोरली पंचतन या नावाने संघ होता, त्यांनी चॅम्पियन पटकावलं होतं. पण सूरज करकरे तिथे 178 धावा करून बेस्ट बॅट्समन राहिला होता. तो नास्टॅकला असेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय साईराज. आता आपण पाहतो साईराज बहुतले हे नावसुद्धा आपण इंडियन क्रिकेटसाठी पाहिले. इथे साईराज मोरेआळीसाठी, दत्तसाई मोरेआळीसाठी धावा रोखण्यासाठी येते. पहिलं षटक घेऊन 13 धावांचं लक्ष आहे. तसं पाहिलं तर ज्योतिषशास्त्रात आणि राजकारणामध्ये 13 या अंकाला अशुभ समजलं जातं, पण इथे 13 कुणाला अशुभ ठरेल. पहिला चेंडू साईराजचा, पहिलाच मनसुबा केला होता. लॉंग लेग एरियामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटला प्रॉपर कनेक्ट झाला नाही. बॅटची कडा घेतली आणि शॉर्ट लेगला चेंडू निघून गेलाय. लेग स्लिपला एकेरी धाव मिळते. योगेश पेंडकर यांचं खातं उघडलं जाते. स्ट्राईक मिळते ती सूरज करकरेला. 13 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडूमध्ये 13 धावा. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जाते फायटर जेट याच्याकडून. नाखुश आहे तो, नॉनस्ट्राईकला गेलाय कारण मनाजोगा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला नाही. साईराज यावेळेस सूरज करकरेला गुरपीज लाईनचा चेंडू होता. मोठा पटका खेळण्याचा मनसुबा नाहीये. कव्हर रिझनमध्ये खेळायचा होता. बॅटची बाहेरची कडा घेतली. चेंडू बॅकवर्ड पॉईंटला गेलाय. एकेरी धाव मिळते इथे. कुठलाही दबाव नाहीये. दोन्ही फलंदाजांना ते मुक्त हस्ते खेळू शकतात, पण माहिती आहे की धावा आपल्याकडे, धावा आणि चेंडूतला फरक खूप आहे. कुठलाही रिस्क, कुठलाही खराब स्ट्रोक खेळणे, बेजाबतवर स्ट्रोक खेळणे आता दोन्ही खेळाडू पसंत करत नाहीयेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला, जिथं पाहिली दरार आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये, एक उलट्या हाताने घेतला सायराजला. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4-4. चौकार. धन्यवाद डीचे. चांगला फटका आपण पाहायला मिळाला. योगेश पेंडकर यांच्या माध्यमातून एक अप्रतिम स्ट्रोक, अर्थात रिव्हर्स स्वीप आपण पाहतो, पण हा स्विच कारण कुठलाही
हँडल ग्रीप जर पाहिला तर योगेश पेंडकर यांचा चेंज होत नाही. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, त्याच्या टो एंडला चेंडू लागला. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज साईराज चेंडू कलेक्ट करतोय. धाव मात्र मिळणार नाही. या चेंडूवर निर्धाव चेंडू टाकतोय. 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये योगेश पेंडकर यांच्या बॅटमधून 5 धावा आल्यात. लगातारच्या 3 मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतली. याही धावा करून मॅन ऑफ द मॅच घेईल का योगेश पेंडकर? पहिल्या षटकात चांगला फटका कव्हर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्सच्या कव्हरला. एकेरी धाव फक्त मिळेल योगेश पेंडकर यांना. एकेरी धावणी संघाची धावसंख्या होती 7, योगेश पेंडकर यांची धावसंख्या होती 6. अतिशय शांत सामना आपल्याला पाहायला मिळते. आता त्याच्यातली रसिकता घालवली, कारण धावांचा डोंगर रस्ता नाही मोरयाळी संघाला. स्लो ओव्हर 1 गती परिवर्तन. इथं मात्र फसवा चेंडू टाकला. सूरज करकरे पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू साईराजच्या माध्यमातून फेकला जातोय. पहिल्या षटकाची सांगता होते. धावसंख्या आहे ऑन बोर्डला 7 धावा. 6 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 6 धावा. चेंडू आणि धावा यांचा फरक जर आपण पाहिला तर प्रत्येक 2 चेंडूच्या मागे 1 धाव करायची आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 3ची सरासरी आहे. क्रिकेटमध्ये हे सहज शक्य आहे, पण क्रिकेट आणि चितांचा खेळ असंही म्हटलं जातं. तर तिथे मात्र दत्तसाई मोरयाळीला नक्की विश्वास ठेवावा लागेल. अजून या सामन्यात काहीतरी चमत्कार दत्तसाईला या सामन्यात परत आणू शकेल. रेवासाठी योगेश पेंडकरच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकच धाव इथे मिळेल. दुसरी धाव घेण्याची रिस्क आपल्याला पाहायला मिळत नाही. मागच्या सामन्यात आपण पाहिलं या प्रत्येक स्ट्रोकला दुसरे 2-2 धावा धावत होते योगेश पेंडकर. एकेरी धावांनी धावसंख्या होती 8. 7 धावसंख्येवर पोहोचते योगेश पेंडकर. हलक्यात आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅटची बाहेरची कडा घेतली. स्लिपमध्ये चेंडू निघून गेलाय. फ्लाय स्लिपमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव मिळते. एकेरी धाव आणि धावसंख्या होती 9. 3 बाद 9. शांत आणि संयम क्रिकेट आपल्याला पाहिलं. काम अँड कंपोज योगेश पेंडकर मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र प्रीमेडिटिंग स्ट्रोक लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरून हा फेवरेट स्ट्रोक आहे. मॅच विनिंग स्ट्रोक विजयी चौकार येतोय सर योगेश पेंडकर यांच्या बॅटमधून. अफजल 11 फायनलमध्ये प्रवेश करताना. डीजी धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरतोय, अर्थात रायगड प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज सीझन 2. 1 धाव दिली आणि 1 विकेट घेतला होता. जयेश खैरकर ठरतोय मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलचा. माजी नगरसेवक आसिफभाई करजीकर यांना मी विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते जयेशला हा मोमेंटो दिला जाईल मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलचा. तर जयेशला विनंती आहे. 1 धाव आणि 1 विकेट जयेश खैरकरच्या पृथक्करण आपण पाहिलं सेमीफायनलचं. आसिफभाई करजेकर. तर मोरयालीचे कर्णधार कृपया यायचं आहे आपल्या या स्पर्धेतल्या सहभागासाठी. आमच्याकडून मोमेंटो तुम्हाला दिला जाईल. मोरयाली भाऊशेला. अंतिम सामना 4 षटकांचा असेल. टॉसकडे आपण वळणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल अतिथी कक्षाच्या समोर आपण यायचं आहे. तर आकाश सरांकडे आपण वळणार आहोत त्या फायनलचा टॉस करण्यासाठी. हॅलो
भाई भाई रोहा मोहल्ला अर्थातच आमदार अनिकेत भाई तटकरे चषक 2022 ची फायनलची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. एका बाजूला नवाज खान, दुसऱ्या बाजूला अर्थातच योगेश पेंडकरचा संघ आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना, 1 षटक पॉवर प्ले. महाड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. प्रतिस्पर्धी संघ आता मात्र वेगळा असणार आहे. प्रतिस्पर्धी संघामध्ये नवाज खान अपोनंट कॅप्टन बघायला मिळतोय. साधारणपणे काय रणनीती असणार आहे याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. 3 ओव्हरची मॅच आहे तर 4 ओव्हरच्या मॅचला 35 रनमध्ये